नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर चला, मी करणार आहे आज रानभाजी. ही सगळी रानातली भाजी आहे, ताजी भाजी. रानातली भाजी म्हणजे रानभाजी आहे. हा बघा, हरवा आहे, तांदळाची भाजी, मोठा गोळू, लहान गोळू, पात्राची भाजी, चाकवताची भाजी. तर ही अशी 5 प्रकारची मिक्स भाजी आहे आणि मेथीची देखील यामध्ये मिक्स भाजी आहे. सगळ्या भाज्या मिक्स आहेत यामध्ये. मिक्स भाजी करून बघा, मस्तच लागते. तर इथं कढई गरम करायला ठेवले मी. तर इथं रानातलाच आहे हा आमच्या लसूण, बारीक चिरून घेतलाय. लसूण देखील ओला लसूण आहे, हा ताजा, कालच काढलाय. बारीक चिरून घ्यायचं आपल्याला लसूण. लसूण घातल्यामुळे भाजी खूप छान होते. लसणाचे बरेच फायदे आहेत. कच्चा लसूण खाल्लेला पण, रोज 1-2 कुड्या खाल्लेल्या पण खूप छान असते, शरीराला चांगलं असते ते. तर चला आपण फोडणी घालूया. मी इथं तेल टाकते. जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला. तेल कढलेलं आहे आपलं. यामध्ये लसूण घालते. थोडीशी जिरं मोहरी टाकायचं आपल्याला. तर आपलं लसूण भाजलाय. आता यामध्ये भाजी टाकते. रानातली ताजी भाजी आहे ही. मिक्स भाजी आहे सगळी. हे पहा, तयार झाली आपली रानभाजी. छान झाली. यात पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला. मीठ घातलं की आपोआप भाजीला पाणी सुटतं. त्यामध्येच भाजी शिजवून घ्यायची असते आणि लगेच शिजते रानभाजी. या सगळ्याच भाज्या, तांदळाची भाजी, हरवा, घोळू, ह्या भाज्या लगेच शिजतात. तर चला, आपली भाजी मस्त छान तयार झाली. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.